लग्नाचे शॉर्ट्स व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केले होते, पण लाँग व्हिडिओ शेअर करायचा राहिला होता. तर हा व्हिडिओ 2 दिवसाचा असणार आहे, हळदीचा आणि लग्नाचा मिळून. आता हे लग्नाची हळद होती अक्षय तृतीयेच्या दिवशी. त्या दिवशी सकाळीच आम्ही पूजा करून घेतली अक्षय तृतीयेची. म्हणजे पूजा सासऱ्यांनी केली होती आणि त्यानंतर मग मी दर्शन वगैरे घेतलं. घरातल्या सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि इथं पूजा चालू होती. आता ही क्लिप थोडीशी मागं पुढं झाली आहे, पण असू द्या. पूजा झाल्यावरती मस्तपैकी त्याला आमरसाचा नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर 5 वाजता आम्ही सगळं आवरून गेलो होतो हळदीला. आता हळद हॉलवरती होती, तरी घरापासून 1 तासाच्या अंतरावरती होती. भरपूर लांब होती हळद, त्यामुळे आम्ही थोडंसं लवकर आलो आणि आम्ही आलो त्यावेळेस इथं कोणीच नव्हतं सभा मंडपामध्ये. फक्त नवरीच्या साईडचे आणि नवरदेवाच्या साईडचे घरातलीच लोकं होती आणि हळदीला आलो होतो. हळद आणि त्यानंतर एंगेजमेंट म्हणजे असं दोन्हीही एकाच दिवशी होतं. एंगेजमेंट थोडीशी लवकर होती, पण लवकर म्हणता पण ना बराच उशीर झाला होता. बाहेर लॉन्समध्ये बसलो होतो, त्यानंतर कार्यक्रम चालू झाला आणि हा कार्यक्रम होता एंगेजमेंटचा. जे काही रीतिरिवाजाप्रमाणे असेल ना ते सगळं चालू झालं होतं. इथं मस्तपैकी नवरीचं चालू होतं आणि आमच्या इकडचे एक जण म्हणजे जेवणामध्ये होती मस्तपैकी पुरी भाजी, नवरदेवाच्या साईडने एक जण काय असेल ते विधी करत होते. शिरा होता आणि तो मस्तपैकी बनवला होता. जेवण तसं छान होतं. वांग्याची भाजी थोडीशी तिखट होती, पण एवढं तिखट तर चालतंच खायला. रात्रीचा आता भरपूर वेळ झाला होता, जवळजवळ 8-9 वाजले होते आणि त्यानंतर पण बराच वेळ गेला. त्यानंतर हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि आम्ही इथं सगळे जेवायला बसलो होतो. आलेली सगळी नवरीकडची नवरदेवाकडची सगळी पाहुणे मंडळी जेवायला बसली आणि त्यानंतर लॉन्समध्ये हळद होती. आता त्यांनी हळदीची तयारी करायला चालू केली होती आणि आम्ही मस्त लॉन्समध्ये बसून थंडीचा म्हणजे थंड वातावरणाचा आनंद घेत होतो. त्यानंतर एक करून सगळ्यांना हळद लावली. नवरीला, नवरदेवाला सगळ्यांना हळद लावायचा टायमिंग आला आणि आम्हाला जायचं पण होतं रिटर्न. त्यामुळे सगळ्यात अगोदर हळद आम्ही लावली, कारण आम्हाला लेट हळद लावून झाली आणि नवरी आणि नवरदेव दोघं पण हळदीच्या गेटअपमध्ये सुंदर दिसत होते. आणि सगळ्यात मेन म्हणजे सगळेजण हळदीसाठी पिवळ्या कलरच्या साड्या घालून आले होते आणि मी अशी काहीशी घालून गेलते. तर ती होते हळदीची क्लिप. दुसऱ्या दिवशी होतं लग्न. मस्तपैकी सकाळी मेकअप केला आणि सकाळी लवकर मंडपामध्ये गेलो. मंडपामध्ये म्हणजेच हॉलमध्ये गेलो. आता आमच्या इकडे याला मंडप म्हणतात. हॉलमध्ये गेल्यानंतर मग हळदी कुंकवाचं आणि त्यानंतर हळदी कुंकवाचं ताट आलं आणि मग हळदी कुंकू लावायला सुरुवात केली. सगळ्या बायकांना म्हणजे जेवढ्या मंडपात बसलेल्या होत्या, जेवढ्या हॉलमध्ये बसलेल्या होत्या आणि आणखीन बरंचसं वराळ यायचं पण बाकी होतं. त्यानंतर पूर्ण हॉल भरून गेला होता. सगळ्या जेवढ्या बायका आल्या होत्या तेवढ्या सगळ्यांना हळदी कुंकू लावून घेतलं आणि मी त्यांना हळदी कुंकू लावल्यावरती त्या पण मला हळदी कुंकू लावत होत्या. त्यामुळे ना नेमकंच एक अर्धा तास पण झाला होता मेकअप करून आलेला आणि सगळं माझं कपाळ एकदम लाल झालं होतं. पण असू द्या, आता एवढं तर चालायचंच. तर इथं अशी रीत असते की घरातल्या सुना म्हणजे मंडपामध्ये आलेल्या लग्नासाठी आलेल्या हॉलमध्ये जेवढ्या बसलेल्या लेडीज आहेत तेवढ्या सगळ्यांना हळदी कुंकू लावतात. मुलीकडचे पण लावतात आणि मुलाकडचे पण लावतात. आणि याच्यामध्ये बऱ्याचशा मला माझ्या माहेरच्या पण भेटल्या होत्या. मग काय त्यांच्यासोबत थोड्याफार गप्पा मारल्या आणि त्यानंतर पूर्ण कार्यक्रमाला सुरुवात झाली. हळद जरी लेट झाली असेल ना तर लग्न एकदम ऑन टाईम लागलं होतं बरं का. सगळ्यांना हळदी कुंकू लावून झालं होतं. त्यानंतर मग मानपानाचा कार्यक्रम असतो. म्हणजे आपल्या घरच्यांना मानपान दिला जातो, मोठ्या लोकांना जे की हयात नाही आहेत अशांना. त्यानंतर मग लग्न लागायच्या अगोदर ती जेवायचा कार्यक्रम होता. अगोदर जेवण ठेवलं होतं, कारण ऊन पण खूप पडत होतं आणि लोकांना जाण्याची पण घाई असते. म्हणून मग पटकन जेवण करून लग्न लावले की ते आपल्या आपल्या दिशेने सगळे जाऊ शकतात. इथं आम्ही सगळेजण जेवण करत होतो. जेवण पण मस्त होतं, सुंदर होतं आणि असं ओपन स्पेसमध्ये जेवण असल्यामुळं ना सगळीकडून हवा यायला जागा होती. नाहीतर एवढी गरमी आहे गावाकडे आणि एवढी घुसमट होत होती ना, त्यामुळे मग जेवण पण मस्त झालं होतं. आणि त्यानंतर अशी गोल गोल फिरत झाली नवरी नवरदेवाची एंट्री. आता एंडिंगपासून ते स्टेजपर्यंत ना असं फिरवत आणलं होतं. खरं सांगायचं ना तर मला ना हे असं बसून असं यायला मला अजिबात आवडत नव्हतं आणि आमच्या वेळेस हे असं काही फॅड पण नव्हतं म्हणा. आणि ठीक आहे, आता आहे तर आहे. काहींची आवड, प्रत्येकाची आवड वेगळी असते. त्यानंतर मग मी थोडंसं एक्सप्लोअर केलं, जो की माझा फेवरेट विषय आहे तो म्हणजे कुठं काय आहे, कोणाला काय दिलं आहे, किती आलं आहे, कसं आलं आहे, हे सगळं बघायचं आणि तुमच्यासोबत शेअर करायचं. लग्न करून 5 वाजले होते घरी यायला आम्हाला. त्यानंतर आमची अशी रडापड चालली होती मुलांची, कारण ते पण दमले होते दिवसभर. एवढं आभाळ आलं होतं ना जास्त. मग त्यानंतर मग सासऱ्यांसोबत गेलो होतो त्यांना कांदे झाकू लागायला. 2 ताडपत्र्या एकाच कागदाच्या ढिगाऱ्यावरती टाकायच्या होत्या आणि त्या एकट्याला काही टाकताच आल्या नसत्या. म्हणून बघ ना आम्ही थोडीशी हेल्प करायला गेलो होतो
आणि मग मी त्यांना हेल्प करू लागले आणि एक कॅमेरामन तर लागतोच. इथं आम्ही दोघं जणांनी मिळून ना कांद्याचं हे झाकून टाकलं होतं. खूप जास्त आभाळ आलेलं होतं आणि विजा पण चमकत होत्या आणि काही ठिकाणी पाऊस पण चालू होता. पण आम्हाला काय का पाऊस चालू नव्हता झाला. आणखी आल्यावरती चेंज पण केलं नव्हतं, लगेच झाकायला आलो होतो. म्हटलं बरं पाऊस आला ना की सगळंच काम होऊन जायचं, म्हणून मग लगेच झाकून आलो होतो. आता हे झाकायला ना 2 माणसं तरी पाहिजेतच पाहिजेत, कारण एवढा मोठा ढिगारा, त्याच्यावरती एवढी मोठी ताडपत्री टाकायची ते एकाचं काम नाही आहे. आणि ताडपत्री पण ही पिवळीवाली जरा जास्तच मोठी होती. आता घराला चिकटूनच आमचं शेत असल्यामुळे ना ह्या सगळ्या गोष्टी पटकन शक्य होत्यात, नाही तर मग एवढ्या लांब शेतामध्ये जायचं ना खूप जास्त अवघड आहे. तर असा होता लग्नाचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि बऱ्याच दिवसापासून हा बाकी होता, एडिटिंग करायची राहून गेली होती, त्याला व्हॉइस ओव्हर पण करायचा होता, त्यामुळे खूप जास्त लेट झाला. पण ठीक आहे, आवडलाच असेल ना तर लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि इथं सगळे कांदे झाकून झाले होते आणि तुम्ही बघू शकता पाठीमागे कसं आभाळ दिसतंय. आणि माझ्या फ्रंट साईडला पण खूप जास्त आभाळ आलेलं होतं आणि थोडंफार अधूनमधून मध्ये सूर्य डोकावत पण होता, त्यामुळे थोडंसं ऊन पण पडत होतं. आणि हा एक ढिगारा आम्ही जो झाकून टाकला तो वाला. आणि त्यानंतर हे बघा असं काहीसं आभाळ आलेलं होतं. त्यानंतर हा एक ढिगारा जो ऑलरेडी सासऱ्यांनी पहिल्यांदाच झाकला होता आणि हा तिसरावाला. तर चला